अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. सुरथ राजा कृपापात्रा, मेधा ऐकवी देवी चरित्रा, मार्कंडेय शिष्या पवित्रा, कथा विचित्र सांगतसे. सूत शौनका करी कथन, सर्व ऋषी करीती श्रवण, तीची कथा तुम्हा सांगेन, एकाग्र चित्ते श्रवण करा. रणी पडलियावरी चंड, मृत्यू पावला असता मुंड, उरले सैन्य जे का प्रचंड, रणी पडले असताही. तो दैत्येश्वर शुंभ जाण, तत्काळ झाला क्रोधायमान, तैसा निशुंभही आपण, क्रोधायमान जाहला. ते दोघे प्रतापी केवळ, ज्या पुढे काळही कापे चळचळ, शुंभे बोला उनी दैत्यदळ, त्या ते सांगता जाहला. दैत्यांमध्ये थोर थोर, शायशी मुख्य सरदार, उदायुध नामे असुर, किंवा उदायू व असतीजे. ते आपापली दळे घेऊन, आजी निघोत युद्धा लागून, चंडिकेशी युद्ध निर्वाण, करणे आहे रणांगणी. आजी माझे आज्ञे करुनी, निघावे शस्त्रास्त्रे घेऊनी, पाठीमागे न रहावे कोणी, हीच आज्ञा समजता. कंबू संख्येचे असुर, 84 महासरदार, अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर, राजे म्हणविती आपणा. जे युद्धी महादुर्धर, प्रलय रुद्रासारिखे क्रूर, असंख्य सेनेचा अधिकार, एका एका जवळीके. ते सर्व आपुली सैन्ये घेऊनी, आज निघोत युद्धा लागुनी, शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी, चंडिकेशी करावे. दैत्यकुळे 50 प्रबळ, कोटी वीर्य नामे केवळ, अथवा 50 कोटी सकळ, असुरकुळे जाणावी. पोटभेद करुनी अर्थ, तो तेथ काढिला यथार्थ, ज्यासी ये संशय, त्याने भाषार्थ अवलोकन करावा. असो 50 कोटी असुरकुळ, तितुकेही राजे सकळ, महापराक्रमी केवळ, दैत्य दुर्धर काळ आसी. असंख्य सैन्याचा अधिकार, एका एकासी असे साचार, ते आजी निघोत सत्वर, युद्धा लागी सज्जोनी. धौम्र नामाचे दैत्य अद्भुत, त्यांची कुळे असती शत, ती युद्धा लागी सत्वर निघोत, माझे आज्ञे करुनिया. एका कुळाची संख्या केवळ, 71 शतराजे सकळ, तो सर्व आपतांचा मेळ, कुळ ऐसे म्हणती तया. कुळ पुरुष दुसरा अर्थ, समुदाय म्हणती यथार्थ, असुर शुंभ बोलिला समर्थ, तेची ऐका सर्वही. कलकाचे वंशी जाहले, कालक नामा ते पावले, जे काळा ते कथू लागले, कोठे पळसी म्हणोनी. तो कालक महाअसुर, युद्धा निघोत सत्वर, स्वसैन्य घेऊनी अपार, चंडिकेशी झुंजावया. दुर्दाचे वंशी जन्मले, दौर्य ऐसे नाम पावले, आजी युद्धी निघोत भले, सैन्यासहित आपुल्या. जे मरुवंशी जन्मती, मौर्य नामा ते पावती, ते युद्धा निघोत निश्चिती, आजी आपुल्या सैन्यानिशी. जे कालिका वंशी उत्पन्न, कालिकेय नामाभिधान, ते सर्वही असुरगण, युद्धा लागी निघोतकी. हिची आज्ञा समजतासी, युद्धासी निघावे वेगेसी, घेऊन अपार स्वसैन्यासी, देवीसह युद्ध करा. या परी सर्वान आज्ञापुन, सुरपती शुंभ जाण, जयाचे भयकृत शासन, तोही निघता जाहला. असंख्यात महावीर, घेऊनी निघाळा सत्वर, चतुरंग सेना अपार, अंत नाही मोजिता. ते सैन्य अति भयंकर, अनेक मायावी असुर, दाही दिशा पृथ्वी अंबर, भरून अपार चालिले. असंख्य असुर घेऊन, शुंभासुर आला युद्धा लागून, ऐसे चंडिकेने पाहुनी, टणत्कार करती जाहली. देवी धनुष्याचा टणत्कार, तेणे भरले सर्व अंबर, भूमीसी कंप सुटला थोर, शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी, नाद भरला ब्रह्मांड गोळी, त्यात घंटानाद ते काळी, करीती जाहली जगदंबा. धनुष्य सिंह घंटांचा ध्वनी,
नाद भरला दिगजकणी, तो नाद ब्रह्मांडी ऐकोनी, देव भयभीत जाहले. तेव्हा पसरोनिया मुख, चामुंडा देती जाहली हाक, भयभीत 14 लोक, होते जाहले ते धवा. त्यात वाद्यांचे घनचक्र, दैत्यांच्या हाका अनिवार, दिग्गज शेषकाळ समुद्र, टाकू पाहती मर्यादा. देवी सिंहकाली चंडिका, अवघे मिळोनिया देखा, महाक्रोधे दैत्या सकळिका, नाश इच्छिती जाहली. त्यानंतर नरेंद्रा जाण, जे होते जाहले वर्तमान, सांगतो मी तुझ लागून, एकाग्र चित्ते अवधारी. सर्व दैत्यांचा व्हावा नाश, व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष, म्हणून शक्ती अवकाश, सर्व देवांच्या पातल्यातई. ज्या देवांचे जैसे रूप बळ, तैशाची त्यांच्या शक्ती केवळ, हरिहर ब्रह्मादी सकळ, शक्तिरूपे पातले. इंद्रस्कंद वराह नृसिंह, याही देवांच्या शक्ती सर्व, घेऊनी आपापले वैभव, रूपभूषण वाहनादी. चंडिकेसी सहाय्य होऊन, करावे दैत्यांचे निर्मूलन, यास्तव शरीरांपासून निघून, युद्धालागी पातल्या. हंसयुक्त विमानी बैसली, स्फटिकमाला हस्ती धरिली, कमंडलूने शोभा दाविली, एक हस्ती जियेच्या. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी, ब्राह्मी म्हणती तिये लागुनी, चतुर्मुखरूप धरोनी, युद्धालागी आली असे. माहेश्वरी शक्ती जाण, वृषभारूढ आली होऊन, एक हस्ती त्रिशूळ घेऊन, पंचमुखी शोभली. सर्पांची वलयभूषणे बहुत, चंद्ररेखा भाळी शोभत, युद्ध करावे दैत्यांप्रत, म्हणून येती जाहली. कुमाराची शक्ती जाण, षण्मुखे शोभे आपण, हस्ती दिव्य शक्ती धरून, मयुरावरी बैसली. 30 स्कंदाचे रूप धरोनी, देवीसी सहाय्य जाहली येऊनी, असुरांच्या वधा लागुनी, येती जाहली कौतुके. तैसीच वैष्णवी शक्ती, गरुडावरी जाहली बैसती, शंखचक्र गदा शारंग हाती, खड्गधारी पातली. यज्ञवराहाचे रूप जाण, घेता जाहला नारायण, ती वाराही शक्ती आपण, येती जाहली युद्धासी. नारसिंही नृसिंहाची शक्ती येती जाहली साची, जिचे जटेने ताडितांची रिचवली नक्षत्रे. निघाल्या तेजाच्या त्या हया, तेणे विजा जाती करपोनिया, दैत्य जळती ठाईचे ठाया, पळो लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती, ऐरावतरूढ शोभती, सहस्रनेत्रे विराजती, शक्र जैसा तैसी असे. या प्रकारे इतुक्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती, तेथे प्रकटला उमापती, प्रलयरुद्र त्या काली. सर्व शक्तींसहित जाण, मिळोनी बोले पंचवदन, आता करावे दैत्य हनन, चंडिकेत्वा निर्धारे. इतुक्यात देवी देहापासून, निघाली शक्ती अतिभीषण, तिचेही नाम चंडिका जाण, अनंत शिवा वेष्टीतजी. ती अत्युग्र शक्ती भारी, असंख्यात गर्जना करी, म्हणे सदाशिवा अवधारी, दूतत्व तुम्ही करावे. मी असे अपराजिता, तू धूम्र जटिल तत्वता, ईशान शंकर तू अनंता, तरी एक आता करावे. दूत होऊनी जाई वेगे, शुंभ निशुंभांचे पार्श्वभागी, अतिगर्विष्ठ दानवान लागी, बोध तुवा करावा. अन्यही जे जे दानव, तया संगे असती सर्व, त्या सर्वांसी असभ्य भाव, होय ऐसे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे, तुम्ही पाताळा लागी जावे, देवांनी यज्ञभाग सेवावे, उचित या काळी. जीविताची आस्था असेल, तरी हेची तुम्ही कराल, नाहीतर मृत्यू पावाल, संशय नाही सर्वथा. तुम्ही युद्धाची इच्छा धरून, युद्ध कराल अतिदारुण, तरी माझ्या शिवा संतापून, मांस तुमचे भक्षोतका. देवीने या प्रकारे सांगून, शिवासी पाठविले जाण, म्हणून तिचे नामाभिधान, शिवदूती जाहले. ती शिवदूती शिवरूपिणी,
विख्यात होती जाहली जनी, असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यांसी सांगता जाहला. तुम्ही जावे पाताळासी, इंद्रे भोगावे स्वर्गासी, ऐसे ऐकोनी दैत्यांसी क्रोध येता जाहला. युद्ध करावया लागुनी असंख्यात शस्त्रे सज्जोनी, जेथे होती कात्यायनी तेथे पातले सर्वही. कतराज ऋषीचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र, त्यात उत्पन्न जाहली पवित्र म्हणून कात्यायनी ती. त्या देवीवरी असुरपती नाना शरवर्षाव करीती, शूल परशु चक्र शक्ती हाणिती तेव्हा निशंक. गुप्त प्रकट युद्ध करीती दैत्य अनेक स्वरूपे धरिती, विचित्र आसुरी माया दाविती नाना वाहनी बैसोनिया. देवी आपल्या शरे करून सर्वही टाकी निर्दाळून, तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करीती सुरवर. तैसीच अग्रभागी काली शूल घाये करी विकळी, खटवांग ताडने दैत्यमेळी प्राण टाकिले क्षणार्धे. ब्रह्मशक्तीने जल शिंपोन कितीएकांचे घेतले प्राण, तथापि कमंडलू पूर्ण जल काही आटेना. रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ विध्वंसिले असुरदळ, वैष्णवी चक्रे दैत्य तत्काळ असंख्यात निवटितसे. कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकोनी दैत्य संहारी, इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्या आटित ते धवा. रक्ताचे पूर वाहती दैत्य पडले नेणू किती, मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंधे नाचती अपार. गजरथ अश्व पदाती वीर रक्तपुरी वाहती अपार, वाराहीने मारोनी तुंड प्रहार दैत्य अपार मारिले. दाढे करुनी चक्रे करुनी वाराही टाके संहारुनी, नृसिंह शक्ती विदारुनी नखे दैत्या मारितसे. तैसेची तियेने ते काली असंख्य भक्षिल्या दैत्यावली, जिच्या तेजाची अनली दग्ध होती क्षणमात्रे. नृसिंह शक्तीची गर्जना ऐकोनी दैत्य टाकिती प्राणा, चंड हट्टास करिता नाना दैत्य पडती रणभूमी. शिवदूती नादे करुणी दैत्य टाकती संहारुनी, भूमीस पडले ते भक्षोन निर्मूल केले सर्वही. असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला अतिदारुण, ऐसे पाहता दैत्य जाण पळते जाहले दश दिशा. पळाले पाहुनी असुरराज मग धावला रक्तबीज, क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे ते धवा. त्याच्या शरीरापासूनी जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी, त्या सारिखा दैत्य तत्क्षणी उत्पन्न होय ऐसा तो. तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लागता क्षण, इंद्रशक्तीने वज्र मारोन ताडन केले तयासी. तेव्हा सहजची रक्त पडता भूमी, दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी. ते शस्त्रे घेऊनी युद्धधर्मी प्रवर्तले सर्वही. त्यांच्याही देहापासूनी निश्चित जितुके रक्तबिंदू पडत, तितुके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारखे. त्याज सारिखा पराक्रम क्रोधाने करीती संभ्रम, नाना शस्त्रे लक्षोनिवर्म देवी लागी ताडिती. ऐंद्रीने वज्रे करुण रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण, रक्त पडताची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले. वैष्णवी मारी चक्र धरुण इंद्रशक्ती गदेने करी ताडन, रक्त पडता भूमीसी जाण असंख्यात होती ते. कुमारशक्ती वराहशक्ती रुद्रशक्ती नृसिंहशक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करित्या जाहल्या. आप आपुली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण, परिदैत्य संख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले. तेव्हा ऐसे कौतुक जाहले, स्वर्ग मृत्यू पाताल व्यापले. स्थानरिते नाही राहिले या त्रैलोक्या माझारी. रक्तबीज जिकडे तिकडे पाहोनी देवीसी पडले साकडे, ब्रह्मादी भयचकित वेडे होते जाहले सर्वही. ऐसे पाहोनी तेव्हा चंडिका काली ते बोलली जाहली देखा, म्हणे मुख पसरोनी सकळिका रक्तबिंदू ते प्राशन करी.
रक्तापासूनी उत्पन्न असुर, त्याते भक्षण करी सत्वर, तुझ सांगितला हा प्रकार, करिता मरण पावेल तो. ऐसे सांगोनी देवी त्वरित, शूल घेऊनी असे मारित, काली मुख पसरोनी गिळित, रक्तबिंदू ते काली. रक्तबिंदू न पडे मही, तेव्हा दैत्य आटले सर्वही, असंख्यात भक्षिले पाही, मुख पसरोनी कालीने. एक उरला तो गदा पाते, ताडिता जाहला देवी ते, देवीन गणोनिया त्याते, ताडिती जाहली पुनरपी. त्याच्या शरीरापासूनी निघाले जे रक्तकण, कालीचे मुखी पडता उत्पन्न, मुखात दैत्य जाहले. त्याते चाऊनी काली भक्षित, जे जे रक्ताने उत्पन्न होत, एवं चामुंडेने समस्त रक्त त्याचे भक्षिले. देवीने शूलादी बाण त्यासी, मारोनी पाडिला भूमीसी, तेव्हा जय जयकार आकाशी, पुष्पवर्षावही जाहला. सर्व देवांते हर्ष जाहला, मातृगणही नाचू लागला. रक्तप्राशने मदतयाला, होता जाहला बहुसाल. असो या प्रकारे करुण, केले रक्तबीजाचे हनन, आता पुढील अध्यायी मरण, निशुंभाचे होईल पै. व्यासे जैसे वर्णन केले, आणि देवीने जैसे बोलविले, तैसेची येथे निरूपले, संशय नाही सर्वथा. याचे करिता श्रवण पठण, सर्व संकटे जाती निरसून, श्रवण करी देवी आपण, भक्तांजवळी बैसोनिया. चंडिके तुझ नमस्कार, माझे असोत वारंवार, राम तव चरणांचा किंकर, शरणागत सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वताख्याने रक्तबीजवधनाम अष्टमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री चंडिकायै नमः. शौनकादी म्हणती सूतासी, सुरथ राजा म्हणे मेधा ऋषी, विचित्र हे आख्यान आम्हासी, निरूपिले स्वामी या. देवीचे हे चरित्र अगाध, त्यात रक्तबीजाचा वध, तो आम्ही ऐकिला सावध, चित्त आपले करुनिया. पुन्हा ऐकावया लागून, इच्छितसे माझे मन, रक्तबीज पावलिया मरण, पुढे काय वर्तले. शुंभ निशुंभ दोघे परम, काय करीते जाहले कर्म, त्यांचा आम्हा युद्धधर्म, निरूपावा स्वामिया. ऋषी म्हणे नृपा लागुनी, आता सावध व्हावे मनी, रक्तबीज पडता रणी, सर्व सैन्य विध्वंसिले. नाश जाहला हे पाहुन, क्रोधे भरला शुंभ जाण, रागे निशुंभही तत्क्षण, युद्धा लागी निघाला. त्यांच्या उभय भागी अग्रपृष्ठी, असंख्य निघाले असुर जेठी, क्रोधे चाऊनी ओष्ठपुटी, देवीवरी चालिले. शुंभही घेऊनी असुरसेना, क्रोधे निघता जाहला रणा, युद्ध देऊनी मातृगणा, देवीवरी धावला. तेव्हा शुंभ निशुंभांचे, युद्ध देवीशी जाहले निकराचे, भये करुनी सकळ देवांचे, धैर्य खचले सर्वही. बाणपर्जन्याच्या धारा, त्यामागी शिरे वर्षती गारा, बाणपर्जन्याच्या धारा, त्यामागी शिरे वर्षती गारा. अशुद्ध जळाचे एकसरा, चालिले पूर तुंबळ. गजतुरंग रथांसहित, पादातीही चालिले वाहत, असंख्य असुरांचा होय घात, प्रलय थोर वर्तला. देवीने सोडोनी आपुले बाण, छेदिले दैत्यांचे शरनिर्वाण, शुंभ निशुंभांचे अंगी जाण, ताडन करीती जाहली. खड्ग घेऊनी तीव्रधार, निशुंभ धावुनी सत्वर, क्रोधे सिंहाच्या मस्तकावर, ताडन करिता जाहला. मग देवीने तीव्र शरे करून, खड्ग पाडिला छेदून, अष्टचंद्र रेखित जाण, ऐसी ढालही छेदली. ढाल तलवार छेदिली, पाहोनी शक्ती मोकलिली, जिची त्रैलोकी प्रभा पडली, कडकडाडोनी आली ती. तव त्या शक्ती ते पाहून, तव त्या शक्ती ते पाहून, देवीने सोडिले सुदर्शन, वरचे वरी द्विधा करून, क्षणमात्रे टाकिली.
निशुंभ क्रोधावला ते अवसरी, त्रिशूल टाकिला देवीवरी, देवीने तो मुष्टिप्रहारी चूर्ण केला क्षणार्धे. मग गदा तोलोनी असुर, टाकिता जाहला देवीवर, ती देवीने त्रिशूले सत्वर, भस्म केली क्षणमात्रे. त्यानंतर परशु घेऊनी, धावता जाहला तये क्षणी, देवीने तीव्र बाण मारोनी, भूमीवर मूर्छित पाडला. निशुंभ पडता भूमीवरी, क्रोधे शुंभ धावला सत्वरी, बैसोनिया रथांतरी, आयुधे धरी करात. अष्टभुज तया लागून, त्यात अतुल अष्टयुद्धे जाण, त्याही व्यापोनी सर्व गगन, शोभता जाहला ते काळी. शुंभ आला हे देखून, देवीने शंख वाजविला पूर्ण, धनुष्य टणत्कारे करून, ब्रह्मांड हे गाजविले. त्यात घंटा नादाचा ध्वनी, नाद भरला दिग्गज करणी, तो नाद असुर ऐकोनी, पाठी दडती शुंभाच्या. त्यात वाद्यांचा घोष अपार, असुर गर्जती भयंकर, स्वर्ग मृत्यू पाताळ अंबर, नादे भरले सर्वही. त्यात सिंहाची आरोळी, नाद भरला ब्रह्मांड गोळी, प्रतिध्वनी अंतराळी, भयंकर जाहला. पृथ्वी थरारली अंतरी, शेष टाको पाहे सत्वरी, चतुर्दश लोकां भीतरी, प्रलयकाल वर्तला. दिग्गज जाहले मूर्छागत, इतरांचा जाहला अंत, गतप्राण असंख्यात, दैत्य जाहले ते काळी. त्यात काली उड्डाण करोन, दोन्ही कराते उभारून, आकाश पृथ्वी ते ताडन, करीती जाहली ते काळी. ब्रह्मांड गर्जिले ऐसा नाद, पूर्वी जाहला जो प्रसिद्ध, कालीची गर्जना अगाध, पूर्वनाद लोपला. त्यात शिवदूतीची गर्जना, त्रास्य पावली असुरसेना, क्रोधावला शुंभराणा, मारू पाहे देवी ते. देवी म्हणे तया लागून, तिष्ठ तिष्ठ असुराक्षण, सर्व देवांनी मिळून, जय शब्द केला ते धवा. शुंभ धावोनी तीव्र शक्ती, टाकिता जाहला देवीवरती, जिच्या ज्वाला आकाशी धावती, प्रलय अग्नी सारख्या. तैसीच देवीने शक्ती सोडली, तिचे केले निवारण, शुंभाच्या सिंहनादे करून, लोकत्रय व्यापिले. ज्याच्या सैन्याचा शब्द दारुण, मारा म्हणूनी उठला जाण, निशुंभाच्या शब्दाते जिंकून, शब्द जाहला त्रिलोकी. शुंभे असंख्य बाण सोडिले, देवीने छेदुनी टाकिले, शुंभे असंख्य बाण सोडिले, देवीने छेदुनी टाकिले, देवीचे सहस्त्रशर वाहिले, शुंभे छेदिले क्षणमात्रे. मग देवी क्रोध पाऊनी, शूळ मारिती जाहली ते क्षणी, तेणे शुंभ मूर्छा येऊनी, भूमीवरी पडियेला. तो इतक्या मध्ये जाण, निशुंभ जाहला सावधान, मग हाती धनुष्य घेऊन, बाण सोडी चपलत्वे. चंडिके ते आणि काली ते, सिंह आणि इतर शक्ती ते, असंख्य बाण मारुनी त्वरिते, व्याप्त करिता जाहला. निशुंभ अत्यंत मायावी जाण, दशसहस्त्रभुजे करून, 10 सशस्त्र चक्रे सोडून, देवी झाकीली त्याने. तेव्हा देवी क्रोध पावली, असंख्य बाण सोडिती जाहली, दशसहस्र चक्रे छेदिली क्षणमात्र न लागता. आणि आपुले बाणे करून, टाकिले त्याचे शर छेदून, निशुंभ क्रोधायमान, गदा घेऊनी धावला. गदा प्रेरुनी चंडिकेवरी, निशुंभ तेव्हा गर्जना करी, देवीने तीव्र खड्गधारी, गदा छेदुनी पाडिली. इतक्यात घेऊनी या शूळ, निशुंभ धावला तत्काळ, तव देवीने हृदय कमळ, शूळ प्रेरुनी फोडिले. त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाण, महापराक्रमी बलसंपन्न, तिष्ठ तिष्ठ बोलिला. सवेची चंडिकेने हास्य करुनी, क्रोधे खडग मारिला धावुनी, निशुंभाचे मस्तक छेदुनी, धरणीवरी पाडिले. तेव्हा असुरदळी हाहाकार, आकांत वर्तता जाहला थोर, निशुंभराज महाअसुर, समरांगणी पडियेला. नवकोटी मूर्ती समवेत,
64 कोटीच्या मुंडासहित देवी रणांगणी विलसत अनंत शक्ती जियेच्या. स्वर्गलोकी आनंद थोर देव वर्षती पुष्पभार. लागला वाद्यांचा गजर स्तवन करीती सर्वही. त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावला दारुण. असंख्य असुरांते भक्षुण टाकिता जाहला क्षणमात्रे. तैसीची काली शिवदूती जाहली असुरांते भक्षिती. कौमारीने टाकोनी शक्ती कोट्यावधी मारिले. ब्रह्मशक्तीच्या मंत्रबळे असंख्यात ग्रासिले काळे. माहेश्वरीच्या त्रिशूळे भस्म जाहले रणांगणी. महिषारूढ ते वाराही असुर मारिले तुंडघाई. दैत्यांते खंड विखंड पाही वैष्णवी करी चक्राने. इंद्रशक्ती वज्र सोडून तेव्हा असुरांसी करी रण. कितीएक गेले मरोन दृष्टीपाते नृसिंहीच्या. तेव्हा कितीएक नाश पावले कित्येक रणांतून पळाले. कित्येकांचे तुटोनी गेले हस्तपाद रणांगणी. कितीएक कालीने भक्षिले काही शिवदूतीने विनाशिले. कितीएक सिंहाने खादले विध्वंसिले सर्वही. सर्व देवा हर्ष जाहला मातृगणही आनंदला. असो या प्रकारे जाहला निशुंभवद त्या समरी. आता पुढील अध्यायी जाण शुंभरणी पावेल मरण. हे महासरस्वतीचे आख्यान सांगता जाहलो तुझ लागी. हे महात्म्य सुरस बहुत तैसेची पवित्र निश्चित. श्रोत्या वक्त्यांसी करुनी पुनीत सद्भासना पुरवी पै. व्यासे जैसे वर्णन केले तैसेची येथे निरूपिले. याच्या श्रवण पठणे वहिले देवी संतुष्ट होतसे. त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर. तिचे पदस्मरणी सादर राम मानसी लावी की. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने निशुंभसुरवधनाम नवमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.